नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट आहे हनुमानजींच्या निरहंकारितेची. हनुमानजी परमशक्तिशाली, सर्व शक्तींचे त्यांना वरदान, पण त्यांना सर्व शक्तींचे विस्मरण झाले होते. लहानपणी मातंग ऋषींनी त्यांना शाप दिला होता. लहानपणी हनुमानजी प्रचंड नटखट होते आणि त्यांनी एकदा मातंग ऋषींची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. मग मातंग ऋषींनी त्यांना शाप दिला की त्यांच्या सर्व शक्तीचे विस्मरण त्यांना होईल, पण ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी कोणीतरी याचे स्मरण हनुमानजींना करून देते. जेव्हा सीता मातेला शोधायची वेळ आली त्यावेळी जांबुवंताने हनुमानजींना त्यांच्या शक्तीचे स्मरण करून दिले. कही रिचपती सुन हनुमाना, का चुप साधी रहे हु बलवाना, पवन तनय बल पवन समाना, बुद्धी विवेक विज्ञान निधाना. ते म्हणाले, हनुमाना तू पवन पुत्र आहे, वाऱ्या समान तुझे बल आहे, बुद्धी विवेक आणि विज्ञान यांची तू खाण आहे. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुझ्यासाठी अशक्य आहे. जेव्हा हनुमानजींना आपल्या शक्तीची आठवण झाली तेव्हा त्यांनी जांबुवंताला विचारले, आता आम्ही काय करायचे? म्हणजे इतके परमशक्तिशाली, ज्ञानी, बुद्धिवान असून सुद्धा हनुमानजींनी जांबुवंतांचा सल्ला शिरोधार्थ मानला. ही निरंकारिता. जांबुवंत वृद्ध आहे, त्यांच्या शक्ती क्षीण झालेल्या आहेत याचा त्यांना जराही विचार केला नाही. मग जेव्हा जांबुवंतांनी त्यांना लंकेला जायची परवानगी दिली तेव्हा हनुमानजींनी सर्व शक्तींचे स्मरण करून उड्डाण केले आणि ज्या पर्वतावर पाय ठेवला तो पाताळ लोकात गेला. इतकी शक्ती. मग त्यांना अनेक संकटांचा रस्त्यात सामना करायला लागला. सर्वप्रथम सामोरी आली ती सुरसा राक्षसी. सुरसा म्हणाली, आम्ही तुझे भक्षण करणार. हनुमानजी म्हणाली, आम्हाला वेळ नाही, आम्ही सीता मातेच्या शोधात जात आहोत. माता, आम्ही परत आलो की तू आम्हाला खा. तेव्हा सुरसा म्हणाली, नाही, मी आत्ताच भक्षण करणार. मग हनुमानजी म्हणाले, मग आता खा, काय करणार? मग सुरसेने आपले तोंड उघडले. 1 योजन एवढे तोंड केले. 1 योजन म्हणजे 8 मैल. जसे सुरसेने तोंड उघडले हनुमानजींनी पण आपले विराट रूप धारण केले. 2 योजन इतके. मग सुरसेने 2 योजन एवढे तोंड केले तर हनुमानजी 4 योजन इतके झाले. मग सुरसेने 4 योजन केल्यावर हनुमानजी 8 आणि असे करत करत सुरसेने 64 योजन एवढे मुख केले. मग हनुमानजीने विचार केला, आता काही पुढे जाण्यात अर्थ नाही. त्यांनी एकदम लघु रूप धारण केले आणि सुरसेच्या तोंडात शिरले आणि त्याच वेगाने बाहेर आले. सुरसेला म्हणाले, माते बघ, तुझी आम्ही इच्छा होती आम्हाला भक्षण करण्याची ती आम्ही पूर्ण केली. आता आमची इच्छा आहे सीता मातेचा शोध घेण्याची, तेव्हा आम्हाला जाऊ दे. विन विन सिच्युएशन आहे. हनुमानजींना उगाच नाही मॅनेजमेंटचे गुरु मानले जात. मग सुरसाने त्यांना जाण्याची परवानगी दिली. यातून संदेश एवढाच मिळतो, ज्यावेळी ताकद दाखवायची गरज होती त्यावेळी विराट रूप धारण केले, त्यावेळी बल दाखवायची वेळ होती त्यावेळी मोठे झाले आणि ज्यावेळी बुद्धी दाखवायची गरज होती त्यावेळी छोटे झाले. तेव्हा बुद्धिमान माणसे स्वतःला नेहमी छोटे समजतात, स्वतःकडे नेहमी लहानपण घेतात, अहम भाव ठेवत नाही. हाच संदेश आपल्याला हनुमानजी यातून देतात. आणि मग पुढे त्यांना सिंगिणी आणि लंकिणी या 2 राक्षसींनी भेटल्या. आता सिंगिणी जी होती ती सावल्या पकडायची, पण हनुमानजींनी एवढे विराट रूप धारण केले की सिंगिणीला त्यांची सावली पकडताच आली नाही. मग आपल्या बलाने तिला निपचित केले. पुढे जेव्हा लंकेच्या प्रवेशद्वारापाशी हनुमानजी आले तेव्हा त्यांना लंकिणी भेटली. लंकिणी प्रवेशद्वारावर होती. हनुमानजीने ठोसा मारताच ती बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने हनुमानजींसाठी लंकेचे प्रवेशद्वार उघडले. हनुमानजी म्हणाले, माते तू तर लंकेची पहारे करी, मग आमच्यासाठी लंकेचा दरवाजा उघडला. तेव्हा ती म्हणाली, जेव्हा ब्रह्माजींनी रावणाला वरदान दिले त्यावेळी जाता जाता आम्हाला एक गोष्ट सांगितली, ज्यावेळी कोणा वानराच्या ठोशाने तू बेशुद्ध होशील त्यावेळी समज
रावणाचा विनाश जवळ आलेला आहे आणि आता ती वेळ आलेली आहे. मग जसे लंकेचे प्रवेशद्वार हनुमानजींसाठी उघडले गेले तेव्हा ते शोधत शोधत लंकेत आतमध्ये जात होते, तेव्हा त्यांची गाठ विभीषणाशी पडली. विभीषणाने त्यांना सीतामातेचा पत्ता सांगितला. अशोक वाटिकेत सीतामाता आहे हे कळल्यावर हनुमानजी लघुरूप घेऊन झाडावर चढले. तिथे अशोक वाटिकेत सशस्त्र राक्षसांचा पहारा होता. मग हनुमानजींनी संधी साधून सीतामातेकडे रामचंद्रांनी दिलेली अंगठी फेकली आणि वरून रामकथा ऐकवली. तेव्हा सीतामाता म्हणाली, ज्याने कोणी ही सुंदर रामकथा ऐकवली त्याचे दर्शन झाले तर आम्हाला किती आनंद होईल. मग हनुमानजी सीतामातेसमोर प्रकट झाले. तेव्हा सीतामातेने विचारले, आपला परिचय? तेव्हा हनुमानजी म्हणाली, रामदूतमय माता तू जानकी, सत्य शपथ करुणा निधान की. आम्ही रामजींचे दूत आहोत, एवढाच आमचा परिचय आहे आणि आम्ही रामजींची शपथ घेऊन सांगतो की रामजींचेच आम्ही दूत आहोत. तेव्हा सीतामाता त्यांना म्हणाली, जो रघुवीर होती सुदीपाई, करते नाही विलंब रघुराई. तुमचे रामजी यांना आमची जर का एवढी काळजी होती तर आम्हाला घ्यायला यायला त्यांनी एवढा विलंब केला नसता. जेव्हा आम्ही वनवासात होतो तेव्हा एका कावळ्याने चोच मारली. ते पाहून प्रभू रामचंद्रांना इतका राग आला की त्यांनी त्या कावळ्याला आमच्या पायाशी आणले. मग जेव्हा रावणाने आमचे हरण केले तेव्हा रघुराम एवढी दिरंगाई का दाखवत आहे? हनुमानजी म्हणाले, माते योग्य वेळ आल्यावर रघुराम तुम्हाला न्यायला स्वतः येणार आहे. खरं तर आम्ही देखील रावणाचा वध करू शकतो, पण सध्या आम्हाला आज्ञा नाही. मग ते म्हणाले, आमच्या रामजींची आमच्यासारखीच मोठी वानर सेना आहे. सीतामाता म्हणाली, तुमच्यासारखी? हनुमानजी म्हणाले, त्यातील बरेचसे तर आमच्याहून लहान आहेत. मग सीतामाता म्हणाली, मग तर कल्याणच आहे. मोहे हृदय परम संदेहा. जेव्हा सीतामातेने संदेह प्रकट केला तेव्हा हनुमानजींनी आपले विराट रूप धारण केले. सुनी कपी प्रकट किनी निज देहा, कनक भूधरा धार शरीरा, समर भयंकर अतिबल बीरा. आणि जेव्हा हनुमानजींचे विराट रूप पाहिले तेव्हा मातेचा विश्वास बसला. तेव्हा ती म्हणाली, आता आम्हाला खात्री पटली की प्रभू राम नक्कीच आमची या रावणाच्या तावडीतून लवकरच सुटका करते. मग हनुमानजींनी मातेची परवानगी मागितली. आता हनुमानजींनी खरं लगेच निघू शकले असते, पण त्यांना पुढची योजना अंमलात आणायची होती. तेव्हा ते मातेला म्हणाले, माता आम्हाला जरा भूक लागलेली आहे. तेव्हा सीतामाता म्हणाली, मग बगीच्यातली फळे खा. तीच आज्ञा शिरसावंद्य मानून हनुमानजी रावणाच्या बागेत आहे. काही राक्षसांनी त्यांना पाहिले, एक वानर आहे, 2-4 फळे खाईल आणि जाईल असे म्हणून लक्ष दिले नाही. पण हनुमानजी हळूहळू वृक्ष उखडायला लागले. मग सगळी रावण सेना आली तर त्यांना त्या सेनेला हनुमानजींनी मारून टाकले. मग कोणीतरी ही बातमी रावणाच्या दरबारात पोहोचवली. एक वानर येऊन बगीच्याची नासधूस करत आहे. मग रावणाने मेघनादाला पाठवले. रावणाचा पुत्र मेघनाद आपल्या सशस्त्र सेनेला घेऊन हनुमानावर आक्रमण करून गेला. त्याच्याबरोबर त्याने भट, सुभट आणि महाभट अशी सेना घेतली होती. सुभट म्हणजे ही एक सुभट म्हणजे ज्यांच्याकडे कमी शक्तीचे सैनिक. सुभट म्हणजे शक्तिशाली आणि महाभट म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर शस्त्रास्त्र आहे आणि अतिपराक्रमी. हे सगळे भट, सुभट, महाभट आले. त्यांच्यावर हनुमानजींनी आपली बलाची योग्यता दाखवली आणि सगळ्यांना निश्चित पाडून टाकले. जेव्हा सगळे जण मरून पडले तेव्हा मेघनाद रणांगणात उतरले आणि जेव्हा मेघनादाला ठोसा मारून बेशुद्ध केले, जेव्हा मेघनाद शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळले की आता यापुढे आपले बल उपयोगी नाही आणि त्याने ब्रह्मास्त्राचा वापर करायचे ठरवले. आता हनुमानजी पराक्रमी आहेत, पण तेवढेच मोठ्यांचा सन्मान करायला जाणतात. त्यांनी बघितले की मेघनादाने ब्रह्मास्त्र काढले. त्यांनी मनातल्या मनात विचार केला, जो न ब्रह्मास्त्र मानू महिमा मिटई अपार.
ब्रह्मास्त्राचा वापर इतक्या हलक्या कामासाठी मेघनाद करतोय हे त्यांना रुचले नाही आणि मग त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले. मेघनाद मग त्यांना घेऊन रावणाच्या सभेत गेला. मग रावण आणि हनुमान यांच्यामधला संवाद खूप छान आहे. रावणाने विचारले की आमचा बगीचा कशाला उखडला? ते म्हणाले भूक लागली होती, फळे खाल्ली, बंदर स्वभावातच नासधूस करण्याची वृत्ती, म्हणून बगीचा उखडला. मग रावणाने विचारले मारेश निशिचर केही अपराधा, आमच्या राक्षसांना कशाला मारले? त्यांचा काय अपराध होता? तेव्हा हनुमान म्हणाले त्यांनी आम्हाला वार केला म्हणून आम्ही त्याचा प्रतिकार केला. मग रावणाने विचारले कोण आहेस तू? हनुमान म्हणाले आम्ही रामजींचे दूत आहोत आणि तुम्हाला विनंती करतो, तुमचे बल आहे, तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही बलवान आहोत, पण फक्त तुमचे मन मोठे करा आणि आमच्या रामरायांना शरण या. रावण म्हणाला आम्हाला समजावतोय, आम्हाला उपदेश देण्याचे काय फळ मिळते ठाऊक आहे का? हनुमानजी म्हणाले आमच्याकडे उपदेश देणाऱ्यांचा सन्मान होतो. रावण म्हणाला आमच्याकडे सन्मान नाही मिळत, मृत्यू निकट येतो. मग त्याने काळाची अधिष्ठाता श्री शक्ती मृत्यूला हनुमानजींच्या बाजूला उभे केले. हनुमानजी अजिबात घाबरले नाही. रावणाने विचारले हनुमाना, मृत्यू शक्ती तुझ्या जवळ निकट उभी आहे आणि तू घाबरत नाहीस? हनुमानजी म्हणाले रावणा, मृत्यू शक्ती निश्चितच आमच्या जवळ आहे, पण ती तुम्हाला बघत आहे. रावण म्हणाला जर आम्हाला बघत आहे तर तू तुमच्याजवळ काय करते? हनुमानजी म्हणाले ती आमच्याजवळ अशासाठी उभी आहे हे विचारण्यासाठी की रावणाचा मामला आत्ता साफ करायचा आहे की नंतर, आणि म्हणून आम्ही तिला थोपवून ठरले आहे. मग जे झाले त्याने रावण क्रोधित झाला आणि त्याने आज्ञा केली की मारून टाका या वानराला. जसे हनुमानाला मारण्यासाठी राक्षस सरसावले तसे त्यांनी मनात विचार केला की काहीतरी प्रभू नक्कीच योजना करतील. मग तसे रावणाचे सचिव विभीषणजी पुढे आले. ते म्हणाले हे रावणाचे दूत म्हणून आलेले आहे आणि नियमानुसार आपण दूताची हत्या करू शकत नाही, हे आपल्या नीतिमत्तेत नाही, तेव्हा दुसरी कोणतीतरी शिक्षा या वानराला द्यावी. मग रावण म्हणाला या वानराचे अंगभंग करून टाका. हनुमानजी विचारात पडले, अंगभंग म्हणजे नक्की काय? मग त्यांना आपली शेपटी आठवली. मग शेपटीला दोन्ही हातात धरले, नमस्कार केला. रावण हे सगळे बघत होता. मनात म्हणाला कपी की ममता पूछ पर. हनुमानजींना वाटले की असे व्हायला नको की रावण तलवारीने शेपटी तोडायची आज्ञा द्यायचा, पण सरस्वती मातेने अशी कृपा केली की रावणाच्या तोंडून वदवले गेले की शेपटीला आग लावा, नगरामध्ये जे तेल तूप आहे ते आणून कपडे बांधून हनुमानाची शेपटी पेटवून द्या. हनुमानाने सरस्वती मातेला वंदन केले आणि जाणले पुढे काय करायचे ते, आणि मग शेपटी अशी वाढवत नेली की नगरातले सर्व तेल तूप संपून गेले आणि मग उड्डाण करून रावणाची लंका पूर्णपणे जाळून टाकली. ही गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि मग स्वतः समुद्रात उडी घेतली आणि आपल्या शेपटीची आग विझवली. मग जानकी मातेकडे आले, हात जोडून उभे राहिले, म्हणाले माते आता आमचे सर्व काम पूर्ण झालेले आहे. माते मोहू दीजे कुछ चिन्ना, जैसे रघुनायक मोही दिन्ना. मग मातेने दिलं चुडामणी उतारी देऊ, हर्ष समेत पवन सूत लई. मग तिने चुडामणी काढून दिला आणि प्रभूंना निरोप द्यायला सांगितला की त्यांना आमचा प्रणाम सांगा आणि सांगा की जसे तुम्ही सर्व दिनांच्या वर दया करता तसे ते तुमचे कर्तव्य समजून आमच्यावरचे संकट दूर करा. जसे हनुमानजी परत आले तसे जांबुवंतांनी प्रभू रामचंद्रांना सांगितले की हनुमानजी सर्व काम निपटून आलेले आहेत. तेव्हा प्रभू रामाने हनुमानजींना विचारले, हनुमानजी जांबुवंत सांगतात तुम्ही सर्व काम निपटून आलेला आहात? हनुमानजी म्हणाले आम्ही तर काही केलेच नाही. मग प्रभू रामाने जांबुवंतांना विचारले, हनुमानजी सांगतात त्यांनी तर काही केलेच नाही. जांबुवंत म्हणाले नाही नाही महाराज, हनुमानजींनी सर्व काम निपटून आलेले आहे. मग जांबुवंताने हनुमानजींना विचारले, हनुमानजी तुम्ही सर्व काम निपटून आलेला आहात?
तेव्हा हनुमानजी म्हणाले, नाही नाही, आम्ही तर काही केलेच नाही. मग प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला विचारले, हनुमान तुम्ही सर्व काम निपटले नाही? हनुमानजी म्हणाले, नाही, आम्ही तर काहीच केले नाही. मग प्रभू राम गोंधळात पडले. त्यांनी हनुमानाला विचारले, हे जांबुवंत म्हणतात तुम्ही तर सर्व काम निपटून आलात, तुम्ही म्हणतात तुम्ही काय काम केलेले नाहीये, मग काय काम आम्ही करून आलेलो आहोत? मग हनुमानजी हसले आणि प्रभू रामांना म्हणाले, प्रभू आम्ही मगासपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की हे तर तुम्हीच सर्व निपटले आहे, ही तुमचीच योजना होती, आम्ही फक्त निमित्त मात्र होतो. ही निरंकारिता, कुठल्याही गोष्टीचा अभिमान नाही की कुठल्याही गोष्टीचे श्रेय घेतले नाही. जी काय योजना होती ती प्रभू रामजींचीच योजना होती असे मानून सर्व कार्य उरकून आले. तर ही निरंकारिता हनुमानजींची. ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढल्या गोष्टी ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.